नमस्कार. चला आज एका शेतकऱ्याची गोष्ट ऐकूया. त्याचं नाव गणू. त्याच्या एका अनुभवातून एक खूप मोठी गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा किती नुकसानीचा ठरू शकतो. या संपूर्ण कथेचा सार एका छोट्याशा पण खूप महत्वाच्या म्हणीमध्ये दडला आहे. आणि ती म्हणजे अति तेथे माती. याचा सरळ सरळ अर्थ आहे, कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त झाली की तिचं नुकसानच होतं. पण खरंच असं आहे का? ही इतकी जुनी म्हण आहे, ती आजच्या काळातही तितकीच लागू पडते का? चला, गणूच्या गोष्टीमधूनच या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर आपण भेटूया या कथेच्या मुख्य पात्राला, गणूला. एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक शेतकरी राहायचा. तो प्रचंड मेहनती होता, म्हणजे कामाला कधीच नाही म्हणायचा नाही. पण त्याच्या स्वभावात एक मोठा अवगुण होता. आणि ती सवय म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त करणं, म्हणजे अगदी अतिरेक करणं. हीच सवय पुढे जाऊन त्याच्यासाठी कशी महागाट पडते ते आता आपण पाहणार आहोत. तर मग गोष्ट आहे एका वर्षाची, जेव्हा गणूसमोर एक मोठी संधी आली होती. त्या वर्षी त्याच्या शेतात इतकं भरघोस पीक येण्याची चिन्ह होती की त्याला वाटलं, आता आपलं नशीबच बदलणार. त्याला खूप मोठा फायदा होण्याची शक्यता होती. आता इथे बघा, दोन विचार एकदम समोर येतात. एका बाजूला होते अनुभवी गावकरी, जे त्याला योग्य प्रमाणात खत पाणी वापरण्याचा सल्ला देत होते. आणि दुसऱ्या बाजूला होता गणूचा लोभ, ज्याच्या डोक्यात एकच विचार होता, जास्त म्हणजे जास्त चांगलं. मग गणूने काय केलं असेल? त्याने कोणाचं ऐकलं? बघूया पुढे काय झालं ते. अर्थातच गणूने त्याच्या डोक्यातल्या विचारालाच महत्त्व दिलं. त्याने गावकऱ्यांचा सल्ला पूर्णपणे दुर्लक्षित केला आणि रोजच्या रोज शेतात भरपूर खत आणि पाणी घालायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, सुरुवातीला त्याची युक्ती यशस्वी होताना दिसली. पीक इतकं छान हिरवंगार दिसू लागलं की गणूचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याला वाटलं, आपण किती हुशार आहोत. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. काहीच दिवसात सगळं चित्रच पालटलं. ते हिरवंगार शेत पिवळं पडू लागलं, पिकांची मुळं सडून गेली आणि बघता बघता अख्खं शेत उद्ध्वस्त झालं. या मोठ्या नुकसानीनंतर जेव्हा गणू पूर्णपणे खचून गेला होता, तेव्हा त्याला एक खूप मोलाचा धडा मिळाला. त्याचवेळी गावातले एक वयस्कर आणि अनुभवी शेतकरी त्याच्याजवळ आले आणि त्याला म्हणाले, गणू, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अति तेथे माती. त्यांनी गणूला अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगितलं की कोणतीही गोष्ट, मग ती कितीही चांगली असो, जर प्रमाणात केली तरच तिचा फायदा होतो. अतिरेक केला की नुकसान ठरलेलंच, अगदी त्याच्या शेतासारखं. मग ह्या अनुभवातून गणू काय शिकला आणि त्याने स्वतःमध्ये काय बदल केला? गणूला त्याची चूक चांगलीच उमगली होती. पुढच्या वर्षी त्याने लोभ बाजूला ठेवला, सगळं काही योग्य प्रमाणात केलं आणि परिणाम, त्याला अपेक्षेपेक्षाही खूप चांगलं पीक आलं. जे यश त्याला हवं होतं ते अतिरेक टाळल्यावरच मिळालं. या अनुभवातून गणूला यशाची दोन सोपी सूत्र मिळाली. एक म्हणजे अनुभवी लोकांचा सल्ला ऐकावा आणि दुसरं म्हणजे कोणतीही गोष्ट प्रमाणातच करावी. हे फक्त शेतीपुरतं मर्यादित नाहीये, नाही का? गणूची ही कथा आपल्यालाही खूप काही शिकवते. आता जाता जाता एक विचार करूया की आपल्या आयुष्यात असा कोणता अतिरेक आहे, अशी कोणती गोष्ट आहे जी आपण गरजेपेक्षा जास्त करतोय आणि जी आपल्याला टाळायला हवी.